मित्रांनो, शब्द नावाची एक कविता आणि शब्दाविषयी स्वतःच मी माझं काही चिंतन मांडण्याचं काम केलं. कारण आयुष्यामध्ये शब्द लिहित गेलो आणि शब्द मांडत गेलो. म्हणून शब्दाविषयी, शब्द माझे धन, शब्द माझ्या जीवीचे जीवन, शब्द माझे ध्यान, शब्द माझे मन, शब्दामुळेच माझा मान आणि सन्मान, शब्द माझा श्वास, शब्द माझा ध्यास, शब्द माझे ज्ञान, शब्दानेच माझा बहुमान, शब्दासाठीच जगलो, शब्दच पिळीत गेलो, शब्दच लिहित गेलो, शब्दच बोलत गेलो, शब्दाच्या प्रेरणेतून ज्ञान आणि प्रबोधन करत गेलो. शब्दाची जाण, शब्दाचीच भान, अज्ञानाची राणी, शब्दाची पेरणी, शब्दाचीच मूठ, शब्दाचीच तिफण, शब्दाचेच बीज, शब्दरूपी व्याख्यान, शब्दाचा श्रृंगार, शब्दाचेच संस्कार, शब्दाचेच स्वर, शब्दाचेच गाण, शब्द ज्ञानाचे धन, शब्द ज्ञानाची रास, शब्द गुंफत गेलो, शब्द रचत गेलो, शब्द सोसत गेलो, शब्द भोगत गेलो, शब्द जाणले, शब्द तोलले, शब्द न्याहाळले, शब्द गोंजारले, शब्दाने चिकित्सा तर शब्दानेच निर्भत्सना, शब्दानेच घायाळ, शब्दानेच प्रेरित झालो, शब्दानेच टाळ्या मिळवत गेलो, तर काही शब्द टाळत गेलो, शब्दानेच वाद संवाद घडवत गेलो. म्हणून तर शब्दाचं शब्दपण जाणवत गेलो, शब्दाची साधना, शब्दाची आराधना, शब्दाचं भाष्य, शब्दाचंच भाषण, शब्दासाठी जगणं, शब्दासाठी लढणं, शब्दासाठीच संघर्ष, शब्दाचीच लढाई, शब्दाची अस्त्रे, शब्दाची शस्त्रे, शब्द आठवले, शब्द साठवले, शब्द रुजवले, शब्द फुलविले, शब्द उमलले, शब्द उगवले, शब्द बहरले, शब्द दरवळले, शब्द निनादले, शब्दानीच ग्रंथ बनले, शब्द माझे साथी, शब्द माझे सोबती, शब्द माझे नाती गोती, शब्दची माझा संसार, शब्दाची सत्य इतिहास बोलले, शब्दाची ज्ञान वारसा झाले, शब्दच ज्ञान गुरु बनले. शब्द रडवतात, शब्द हसवतात, शब्द लढवतात, शब्द शांत करतात, शब्द मधुर असतात, शब्द कठोर असतात, शब्द कटू असतात, शब्द प्रखर असतात. म्हणून तर शब्द क्रांतीची प्रेरणा देतात. शब्द बोलतात, शब्द विकतात, शब्द रुसतात, शब्द घाव पाडतात, शब्द बिघडतात, शब्द बिखरतात, शब्द मरत नाहीत, शब्द थकत नाहीत, शब्द रुकत नाहीत, शब्द खळाळतात. शब्दांना ओळख द्या, शब्दांना भाव द्या. शब्द अनमोल आहेत, शब्द बहुमोल आहेत, शब्द परत न येणारी बोल आहेत, शब्द धार आहेत, शब्द अपार आहेत, शब्द महान आहेत, शब्द सान आहेत. शब्दानेच सत्ता, शब्दानेच सत्तांतर, शब्दानेच अवमान आणि अपमान, शब्द जहर, शब्दच धार, तलवार आणि ढाल, शब्द गोड, शब्द कटू, शब्द कडू, शब्द ज्ञानाचे भांडार आहेत. शब्द बोचतात, शब्द टोचतात, शब्द गहिवरतात, शब्द जिव्हारी लागतात. शब्दाची एक दुनिया आहे. अखेर शब्दच निशब्द होतात. म्हणून तर शब्द ज्ञानाचे भांडार आहेत. शब्द पुस्तकाचे शब्द आहेत, बोलण्याचे शब्द आहेत. शब्दातूनच भाषण, शब्दातूनच लेखन आणि पुस्तक. आणि म्हणून शब्द जीवनाचे सार आहेत. शब्द निशब्द होतात, शब्द प्रेरणा देतात. धन्यवाद.